अशा हिरव्या हिरव्या भाज्या दिसल्या ना की माझं मन एकदम प्रसन्न होतं. मेथीची भाजी घेऊन आली होती आज. तिला स्वच्छ केली, बारीक चिरली आणि आपण इथे ठेचा करून घेऊया लसूण आणि मिरचीचा. आणि कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये फोडणी घातली होती कढीपत्ता आणि ठेचाची. नंतर इथे एक बारीक चिरून कांदा घेतला होता, तोही त्याच्यामध्ये घातला. छानपैकी सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी जी बारीक चिरली आहे ती ॲड करायची. आता ही दिसताना एवढी दिसते, पण शिजल्यावर केवढीशी होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. 1 चमचा हळद घातला आणि दुसरे कुठलेच मसाले घालत नाही मी. 1 चमचा हळद घातला आणि झाकून ठेवली. छानपैकी शिजवून घेऊया थोडीशी आणि नंतर याच्यामध्ये घालूया आपण शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट घालून ना भाजी मस्त लागते. चवीपुरतं मीठ घातलं आणि नंतर मग परत एकदा परतून घेऊया आणि झाकण मारून ठेवून देऊया. तोपर्यंत मी इथे चपातीचीही तयारी केली. आज मी एकटीच आहे जेवायला म्हणूनच हा बेत केला. मस्तपैकी म्हटलं भाजी करूया मेथीची आणि चपाती गरम-गरम आणि माझ्याकडे होती मिरची फ्राय तीही घेतली आणि मस्तपैकी जेवायला बसली. आता तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.